नमस्कार मित्र, मी शरद तुमचं शरपाटी असं आपल्या मराठी चॅनलमध्ये खूप 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 मनपूर्वक स्वागत करीत आहोत। आज मित्र आपण परफेक्ट नानकटे अगदी योग्य त्या प्रमाणामध्ये अगदी परफेक्टली घरच्या घरी इडली स्टँडमध्ये कसं बनवते याची रेसिपी पाहणार आहोत। जर मित्र आपण पहिल्यांदाच नानकटे बनवणार असाल ना तर तुम्ही नक्की माझ्या पद्धतीने नानकटे बनवून बघा, अगदी परफेक्ट बनेल। तसे हे बघा, इडली स्टँडमध्ये आपण नानकटे बेक केले तर नानकटे कलर त्याचप्रमाणे आतमधला टेक्स्चर पाहू शकता। हे बघा, अतिशय परफेक्ट असं दाणेदार आणि एकदम जाळीदार नानकटे तयार झाले, चवीला एकदम अप्रतिम। तुम्हाला मित्रांनो प्रचंड ही रेसिपी आवडणार आहे। चला मग मित्रांनो टेस्टी नानकटे बनवायला सुरुवात करूया। बेकरी स्टाईल नानकटे बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण डव तयार करून घेत आहोत। त्यासाठी मी एक बाउल घेतलेला आहे। बाउलमध्ये सर्वप्रथम आपल्याला अमूल या ब्रँडचं आपल्या 100 ग्राम इतकं बटर ॲड करायचं आहे। जर मित्रांनो बटर हा कपाने मेजर केलं तर परफेक्टली अर्धा कप इतकं बटर आहे। बटर ऐवजी मित्र आणखीन तुम्ही दोन वस्तू इथे वापरू शकता। आयदर तुम्ही पहिली गोष्ट इथं डालडा घेऊ शकता आणि सेकंड मध्ये तुम्ही इथं साजूक तूप घेऊ शकता। मित्रांनो जर तुमच्याकडे बटर नसेल साजूक तूप किंवा डालडा तुम्ही घेऊ शकता, अगदी अप्रतिम नानकटे तयार होते। आता मित्रांनो आपल्या यामध्ये 1/3 कप म्हणजे 1 कपाला अगदी आपल्या पाव कप इतकी कमी पावडर साखर घ्यायची आहे। साखरला जस्ट मिक्सर मध्ये वाटून बारीक करायचं आहे। आता एका विस्करच्या मदतीने आपल्या या पद्धतीने एकदम फेटून छानपैकी क्रीमी करून घ्यायचं आहे। साधारणतः मित्रांनो हे मिश्रण आपल्याला फेटण्यासाठी 5 ते 10 मिनिटं इतका वेळ लागणार आहे। जितक्या चांगल्या प्रकारे मित्रांनो तुम्ही हे मिश्रण फेटणार आहात ना तितकीच मित्रांनो तुमची नानकटे एकदम परफेक्ट तयार होणार आहे, अगदी जाळीदार। त्याचप्रमाणे मित्रांनो खूप जण म्हणतील की आमच्याकडे असं हँड विस्कर नाही जेणेकरून आम्ही हे मिश्रण कसं काय फेटणार। तर मित्रांनो अशा लोकांसाठी देवाने एवढे सुंदर हात आपल्याला दिलेले आहेत, त्या हाताने आपल्याला छानपैकी दोन्ही मिश्रण एकदम मस्त असे फेटून घ्यायचे आहे। तेव्हा हे मिश्रण आपल्या बाउलमध्ये न घेता एका ताटामध्ये घ्यायचं आहे, म्हणजे एकदम फेटायला आणखीन सोपं जातं। सो मित्रांनो परफेक्टली आपण इथे 5 मिनिटांनंतर पाहू शकता। हे बघा 5 मिनिटाकरता एकदम जलद गतीने विस्करच्या सहाय्याने मी हे मिश्रण फेटून घेतलेलं आहे। नाव यू कॅन सी दॅट एकदम परफेक्टली आपलं एकदम क्रीमी इथं टेक्स्चरवालं हे मिश्रण तयार झालेलं आहे। याच पद्धतीने आपलं मिश्रण तयार झालं पाहिजे। जर तुम्हाला आणखीन हे मिश्रण फेटता येईल तर तुम्ही फेटू शकता। तसं तुम्ही मिश्रणाचा कलर पाहू शकता, आधीपेक्षा मित्रांनो थोडासा आणखीन इथे लाईटसर झालेला आहे, म्हणजे एकदम परफेक्टली आपले हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता मित्रांनो फेटलेल्या मिश्रणाच्या बाउलवरती आपल्याला एक चाळण या पद्धतीने ठेवून द्यायची आहे। आता या स्ट्रेनरमध्ये सर्वप्रथम आपल्याला 1 कप इतका मैदा ॲड करायचा आहे। मैद्याऐवजी जर तुम्हाला नानकटे हेल्दी बनवायचे असेल तुम्ही इथे गव्हाचं पीठ घेऊ शकता। तसे मित्रांनो आता बेकरी स्टाईल आपलं 2 साहित्य इथे ॲड करायचे। पाव कप इतकं बेसन पीठ, खूपच छान नानकटेची चव येते। तसं नानकटेला एकदम मस्त असं कुरकुरीत बनवण्यासाठी यामध्ये अगदी 2 टेबलस्पून 2 मोठे चमच इतका आपला बारीक रवा ॲड करायचा आहे। रवा जर जाड असेल मिक्सर जारमध्ये आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे। तसे 1 चमच इतकी विलायची पावडर ॲड केलेली आहे। पाव चमच इतकं मीठ वापरायचं आहे, आपण चवीनुसार मीठ इथे घेऊ शकता। तसे मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्या यामध्ये पाव चमच इतका आपल्या बेकिंग सोडा ॲड करायचा आहे। बेकिंग सोडाऐवजी जर तुमच्याकडे इथे बेकिंग पावडर असेल तुम्ही अर्धा चमच ॲड करायचे आहे। तसे मित्रांनो बेकिंग सोडा सगळ्यांच्या घरी अवेलेबल असतं, दॅट्स वाय मी इथे बेकिंग सोडा वापरलेला आहे, म्हणजे सगळे एकदम इझिली नानकटाई बनवतील। पण बेकिंग पावडर यूज केल्याने तर आणखीनच छान रिझल्ट भेटतो। आता हे सर्व ड्राय इंग्रेडियंट्स आपल्याला छानपैकी चाळून घ्यायचे आहेत। चाळल्यामुळे मित्रांनो नानकटे एकदम हलकी तयार होते। तसे मित्रांनो हे बघा चाळल्यानंतर तुम्ही पाहू शकता स्ट्रेनरवरचे जे मोठे कण होते ते तसेच राहिले गेलेले आहेत। आता हे कण आपल्याला छानपैकी या पद्धतीने हाताच्या सहाय्याने मोकळे करून घ्यायचे आहेत आणि जे मोठे कण थोडेफार राहतील ते आपल्याला यामध्ये ॲड न करता फेकून द्यायचे आहेत। सो मित्रांनो तुम्ही पाहू शकता छानपैकी सर्व इंग्रेडियंट्स चाळून झालेले आहेत। आता मित्रांनो हे सर्व जिन्नस आपल्याला छानपैकी मिक्स आउट करून घ्यायचं आहे। जे मित्रांनो आपण क्रीमी मिश्रण तयार केलेलं होतं ना त्यातच आपल्याला हे ड्राय इंग्रेडियंट मळून घ्यायचे आहेत। नानकटेचं मित्रांनो डव तयार करण्याचं जर पाहिलं ना अगदी थोडेसे इंग्रेडियंट आपल्याला पाहिजे आहेत, म्हणजे आपली परफेक्ट नानकटेचं डव तयार होणार आहे। आणि मग नंतर काय नानकटे आपल्याला तयार करून छानपैकी बेक करून घ्यायचे आहेत। हे बघा मित्रांनो परफेक्टली आपण इथे 1 मिनिटानंतर पाहू शकता छानपैकी सर्व जिन्नस मी इथे बाइंडिंग करून छानपैकी एक सॉफ्ट असं डव इथे तयार करून घेतलेला आहे। या पद्धतीने आपलं मीडियम सॉफ्ट असं डव तयार करून घ्यायचं आहे। जर मित्रांनो नानकटेच्या डवमध्ये साजूक तुपाचं प्रमाण कमी झालं ना तर तुमचं या पद्धतीने डव मळलं जाणार नाही। तेव्हा मित्रांनो थोडंसं दूध किंवा पाणी ॲड करून या पद्धतीने डव आपल्याला मळून घ्यायचं आहे। ही होती मित्रांनो तुमच्यासाठी एक एक्स्ट्रा अशी टिप। आता मित्रांनो छानपैकी आपल्याला या पद्धतीने नानकटेच्या डवमधून थोडंसं पोषण घेऊन छानपैकी त्याला या पद्धतीने मळून छानपैकी मित्रांनो नंतर आपल्याला नानकटे तयार करून घ्यायचे आहे। जेवढ्या आकाराचे नानकटे पाहिजे तेवढा डव आपल्याला इथे घ्यायचा आहे आणि त्याला या पद्धतीने दोन्ही हाताच्या मध्ये ठेवून छानपैकी त्याला बॉल करून त्याला या पद्धतीने फ्लॅट करून घ्यायचा आहे। या पद्धतीने मित्रांनो आपल्याला छानपैकी नानकटे तयार करून घ्यायचे आहे। याच पद्धतीने मित्रांनो आणखीन एक सुंदर असे नानकटे मी तुम्हाला तयार करून दाखवत आहे। सो मित्रांनो सर्वप्रथम जेवढ्या आकाराचे आपल्याला नानकटे बनवायचे आहे तेवढा आपल्याला डव घ्यायचा आहे।
शक्यतो सेम आकाराच्या सर्व नानकटे बनवायचा प्रयत्न करायचा आहे आणि त्याला या पद्धतीने मळून छानपैकी सॉफ्ट करून घ्यायचा आहे। नंतर मित्रांनो हा गोळा आपल्या दोन्ही तळा त्याच्यामध्ये ठेवून छानपैकी त्याला स्मूथ करून घेऊन नंतर या पद्धतीने फ्लॅट करून द्यायचा आहे। हे बघा आणखीन एक सुंदर असे नानकटे तयार झालेले आहे। याच पद्धतीने सर्व नानकटे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत। आता मित्रांनो आज आपण नानकटे इडली स्टँड मध्ये आपल्याला बेक करायचे, त्यासाठी मी इथे इडलीचे भांडे घेतलेले आहेत। या भांड्याने मित्रांनो आपल्या नानकटे बेक होण्यापूर्वी छानपैकी या पद्धतीने साजूक तुपाने ग्रीस आउट करून घ्यायचा आहे, म्हणजे नानकटे आपली बेक झाली की लगेच इडली स्टँड मधून निघली जाते। आता हे ग्रीस केलेल्या भांड्यामध्ये आपण तयार केलेले नानकटे आपल्या या पद्धतीने एक एक प्लेस करून द्यायचे आहे। हे बघा मित्रांनो मी छानपैकी छोट्या मोठ्या इथे नानकटे बनवून घेतलेले आहेत। तसे मित्रांनो नानकटेला तर गार्निश करण्यासाठी मी पिस्ताचे एक एक स्लाइस नानकटेवर या पद्धतीने लावून छानपैकी प्रेस करून देत आहे। तुम्ही नानकटेवर पिस्त्याऐवजी छानपैकी बदाम चारोळी लावू शकता। जर मित्रांनो आपण माझे व्हिडिओ इतपत पाहत असता व्हिडिओला एक लाईक करा, तसे मित्रांनो आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राइब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला विसरू नका। चॅनलला मित्रांनो सबस्क्राइब करणे बिलकुल निशुल्क असतं, त्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे चार्जेस पेड करावे लागत नाही, तर लगेच मित्रांनो आपल्या चॅनल सबस्क्राइब करायचं आहे। सो हे बघा मित्रांनो याच पद्धतीने आपल्या सर्व इडली स्टँडवर आता नानकटे प्लेस करून घ्यायचे आहे। सो मित्रांनो आता ही नानकटे आपले बेक करण्यासाठी रेडी झालेली आहे। परफेक्टली मित्रांनो बेकरी साईड नानकटे तयार करण्यासाठी सर्वप्रथम आता आपल्या इडली पात्र हा गरम करून घ्यायचा, म्हणजे प्रीहीट करून घ्यायचा आहे। सर्व प्रोसिजर मी या व्हिडिओमध्ये शेअर करत आहे, त्यासाठी व्हिडिओ एकदम केअरफुली बघा। सर्वप्रथम मित्रांनो इडली पात्र आपल्या प्रीहीट होण्यासाठी हाय फ्लेमवरती छानपैकी गरम होण्यासाठी ठेवायचं आहे। इडली पात्र आपल्या लीडने कव्हर करून देऊन परफेक्टली आता 10 मिनिटांकरता प्रीहीट करून घ्यायचं आहे। सो मित्रांनो हाय फ्लेमवरती मला इडली पात्र गरम होण्यासाठी ठेवून परफेक्टली इथे 10 मिनिटं झालेले आहे। आता 10 मिनिटांनंतर एकदम केअरफुली एकदम फडक्याच्या किंवा या पद्धतीने पकडच्या साईडने आपल्या इडली पात्राला ढाकण काढायचं आहे। आता गरम केलेल्या इडली पात्रामध्ये मित्रांनो आपल्या छानपैकी एक एक करत या पद्धतीने आपल्या इडली स्टँड आपल्याला प्लेस करत जायचं आहे। एकदम केअरफुली ठेवायचं आहे, कारण की इडली पात्र आपलं प्रचंड गरम आहे, तर हात भाजू देखील शकतं। आता मित्रांनो इडलीचं भांडं आपल्या पुन्हा लीडने कव्हर करून देऊ। आता मित्रांनो आपल्या नानकटे आपल्या छानपैकी 20 मिनिटांकरिता लो फ्लेमवरती बेक करायचे आहे। नानकटे मित्रांनो ठेवल्यानंतर आपल्या लो फ्लेमवरती बेक करायचे साधारणतः 20 मिनिटांकरिता। हाय किंवा मीडियम गॅसची फ्लेम ठेवायची नाहीये, तर एकदम परफेक्टली लो फ्लेमवरती आपल्या 20 मिनिटांकरिता नानकटे बेक करायचे आहेत। परफेक्टली मित्रांनो नानकटे बेक होण्यासाठी ठेवून मला 20 मिनिटं झालेली आहेत। आता मित्रांनो मी तुम्हाला एकदा इडली स्टँड आता ओपन करून दाखवत आहे। वाव मस्तच हे बघा कसली सुंदर प्रकारे आपली इडली स्टँडमध्ये नानकटे तयार झाले, एकदम परफेक्ट। तसे कलर पाहू शकता, एकदम परफेक्टली कलर आलेला आहे नानकटेला। तसे मित्रांनो नानकटे आता आपली बेक झाल्यानंतर एकदम सॉफ्ट आहे, तर लगेच हात लावायचं नाही, थंड झाल्यानंतर आपली नानकटे खुसखुशीत बनेल। सो मित्रांनो नानकटे तयार झालेली आहे, आता आपल्या गॅस फ्लेम बंद करून द्यायची आहे। सो मित्रांनो इडली स्टँडमधून नानकटे काढून मी परफेक्टली 20 मिनिटांकरिता थंड करून घेतलेले आहे। नानकटे आपली पूर्णपणे थंड झालेली आहे। हे बघा अगदी खुसखुशीत नानकटे तयार झालेले आहे आणि कलर आणि टेक्स्चर पाहू शकता नानकटे एकदम परफेक्ट आलेला आहे। अगदी आपण बाहेर विकत आणतो असेच नानकटे तयार होते। त्याचप्रमाणे मित्रांनो हे बघा अगदी हाताने थोडंसं प्रेस केलं लगेच आपली नानकटे निघते। खालच्या साईडने एकदम परफेक्ट गोल्डन कलर आपल्या नानकटेला आलेला आहे। तसे मित्रांनो तुम्ही कढईमध्ये देखील ही नानकटे बेक करू शकता। कढईमध्ये कशी नानकटे बनवते याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे। त्याची रेसिपी आपली शरद पाटील रेसिपी या मेन चॅनलवरती आहे, तर नक्की त्या व्हिडिओला देखील भेट द्या। तसे मित्रांनो सेकंड देखील एकदम परफेक्टली नानकटे तयार झालेले आहे। आता मित्रांनो मी तुम्हाला नानकटे सर्व करून दाखवणार आहे। सो मित्रांनो नानकटे सर्व करण्यासाठी एक प्लेटर घेतली आहे, प्लेटरमध्ये नानकटे सर्व करून देत आहे। सो मित्रांनो परफेक्टली बेकरी स्टाईल नानकटे आपली रेडी झालेली आहे। कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली तर रेसिपी नक्कीच एक लाईक करा, तसं आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राइब करा, बाजूला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला विसरू नका। त्याचप्रमाणे मित्रांनो हे बघा खालच्या जे इडली स्टँडच्या नानकटे होतं ते देखील एकदम परफेक्टली बेक झालेले आहेत, तसे नानकटेला सुंदर प्रकारे क्रॅक्स देखील पडलेले आहेत। अगदी मित्रांनो परफेक्ट वे मध्ये तुमच्याबरोबर रेसिपी शेअर केली आहे, तुम्हाला प्रचंड आवडेल। चवीला एकदम अप्रतिम तयार होते आणि नानकटेला कलर पाहू शकता एकदम परफेक्टली बेकरी सारखा आलेला आहे आणि आतमधून बघा तितकीच खुसखुशीत अगदी जाळीदार आणि एकदम चवीला अप्रतिम तयार होते। ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। तर वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार।